गुड मॉर्निंग. हाय हॅलो सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी जावो, भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आपलं आपण जीवन जगत असताना जीवनामध्ये कितीही दुःखात असू द्या, स्वामींना मनापासून जर प्रार्थना केली तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर मी सकाळी लवकर उठले होते आणि टेरेसवरती गेलते आणि टेरेसवरती गेल्याच्या नंतर मी व्यायाम वगैरे केला आणि खाली आलेली आहे, झाडझूड झालेली आहे आणि आता अंघोळ वगैरे करून घेतली. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार आणि रामनवमीसुद्धा आहे, तर सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज रामनवमीची सुट्टी असल्यामुळे मुलं पण झोपलेलीच आहेत अजून आणि मी पण थोडी उशिराच उठलेली आहे. तरी आत्ता 6:30 वाजलेले आहेत आणि आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे. कारण देवपूजा झाली की मग आपल्याला बाकीची कामं आवरायला सोपं जातं आणि त्यातली त्यात आज मला मसाला पण भाजायचा आहे ना, त्यामुळं बरीच कामं आहेत. तर अगोदर देवपूजा करून घेणार आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामी महाराजांचा अभिषेकसुद्धा करणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग मी अगोदर देवपूजा करणार होते ना, तर त्यासाठी फुलं आणायला गेले. तर मी खाली थोडासा पेस आहे खाली, तर तिथे मी जास्वंदीचं झाड लावलेलं आहे, पांढऱ्या जास्वंदीचं. तर त्याला आहे ना रोज एक का होईना पण फुलं येतं, पण आज आहे ना इतकी फुलं निघाली, 6 फुलं निघाली. तर पाहू शकता, एवढी आत्ताच लगेच सकाळी सकाळी एवढी उमलत नाहीत, पण आपण जरी देवाला ठेवली ना तरीसुद्धा नंतर ते 10-11 वाजेपर्यंत छान असे उमलतात आणि एकदम फुल मोठं होतं आणि दिसायला तर एकदम छान असं दिसतं. एक जरी फुल वाहिलं ना तरी देव असे भरगच्च दिसतात. आणि एवढी सापडली होती बघा, डिशमध्ये मी तोडून घेतली. त्यानंतर चाफ्याचीसुद्धा मला फुलं सापडली. नंतर जास्वंदीसुद्धा कळ्या मी अगोदर आदल्या दिवशी आणून ठेवत असते ना, तर त्यासुद्धा ठेवल्या होत्या. त्यानंतर देवपूजेसाठी मी अगोदर दिवा लावून घेतला आणि स्वामी महाराजांचा अभिषेक पण करायला घेतला. तर आज गुरुवार होता त्यामुळे मग स्वामी महाराजांचा अभिषेक केला. तर अगोदर पाण्याने मी त्यांना आंघोळ घातली, नंतर दह्या दुधाने आंघोळ घातली. दही जास्त नव्हतं माझ्याकडं, मी थोडंच घेतलं होतं आणि दह्या दुधाने आंघोळ घालून घेतल्याच्या नंतर परत पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर त्यांना रुमालाने छान असं पुसून घेतलं, गंध वगैरे लावून माळ पण घालून घेतली आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करत करत मी छान असा अभिषेक करून घेतला. तर देवपूजा करायला घेतल्याच्या नंतर मग मी देवारामधले जे आपलं वस्त्र असतं ते बदलून घेतलं. आज गुरुवार होता त्यामुळे मग मी त्यामध्ये पिवळं वस्त्र अंथरून घेतलं. त्यानंतर सगळ्या देवांना आंघोळ्या घालून घेतल्या, हळदी कुंकू वाहून माळा घालून घेतल्या आणि नंतर स्वामी महाराजांचा अभिषेक करायला घेतलेला होता. आणि स्वामी महाराजांना सुद्धा अभिषेक करून अष्टगंध वगैरे लावून माळ घालून त्यांना स्थान दिलेलं आहे. त्यानंतर मी गणपती बाप्पांना लाल फूल वाहून घेतलं आणि आजही ना फुलं खूप जास्त सापडली होती बरं का. त्यामुळे आजही ना देवालासुद्धा भरून जाते एवढी फुलं होती. कलशावरती सुद्धा मी फुलं वाहून घेतलं आणि सगळ्या देवांना अशीच फुलं मांडून घेणार आहे. कलशामधलं सुद्धा मी पाणी बदलून नारळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सर्व देवांना तशी फुलं मांडायची. जास्त गर्दी नाही करायची फुलं मांडताना, अशी सुटसुटीत अशी फुलं ठेवायची, म्हणजे ना देवघर आपलं छान दिसतं आणि पूजासुद्धा उठूनच दिसते. सगळ्या देवांना फुलं वाहून घेतली आणि ही जी आपली जास्वंदीची फुलं आहेत ना पांढरे, ती ना एकदम मस्त उमालतात बरं का. अजून उमालेली नाही आहेत पण नंतर उमालतात. तर मी असं दोन्ही साईडने 2 ठेवून घेतली, खूप छान दिसतात, मोठी मोठी आहेत. आणि त्यानंतर मग मी अगरबत्तीसुद्धा लावून घेतली आणि रांगोळी पण काढून घेतली. आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारच्या साच्याने काढले. तर अशा पद्धतीने मी देवपूजा केलेली आहे. तुम्हाला आजची देवपूजा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
सुद्धा मी पुसून घेतला. त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून त्याचीसुद्धा अशी पूजा करून घेतली. त्यानंतर रांगोळी दारामध्ये काढून घेतली, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि ही रांगोळी मी हातानेच काढलेली आहे बरं का. तर पूजा वगैरे झाली आणि दारामध्ये रांगोळी पण झाली. आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर स्वयंपाकामध्ये मी वांग्याची भाजी आणि चपात्या असंच बनवणार आहे. तर आज मसाला भाजा त्यामुळे थोडंसं पटपट आवरणार आहे. तर मी कोथिंबीर अशी डब्यामध्ये सुती कापडामध्ये गुंडळून ठेवत असते. त्यामुळे ही कोथिंबीर आहे ना अगदी 15 दिवस म्हणलं तरी खराब होत नाही बरं का, अशी नाशीच राहते. तर भाजीला लागण तेवढी घ्यायची आणि परत असं कापड थोडंसं वरनं टाकून घ्यायचं, त्याच्यावरती असं डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर वांगी भाजीपालासुद्धा मी अशा डब्यांमध्ये ठेवत असते. तर एक 8-10 दिवस तरी ही भाजीपाला आहे ना अजिबात खराब होत नाही ना. अर्धा किलो इतकं या डब्यांमध्ये ना बसतं. तर वांग्याची भाजी बनवणार आहे तर जेवढी वांगी घ्यायच्यात ना आपल्याला तेवढी मी घेतलेली आहेत. आता मुलं जास्त वांगी नाही खात, फक्त रसाच खातात. आता हे वांगं जे आहे ना काटाळू आहे आणि एकदम मस्त चवदार लागतं बरं का ह्या वांग्याची भाजी. तर मी नेहमी वांगी मार्केटमधून आणत असताना ह्याच पद्धतीची आणते, अशी काळं वांगं आणत नाही. पंढरपुरी वांगं आहे हे. तर आता भाजी बनवायला घेऊ. वाटण बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतले, लसूण खोबरं आणि कोथिंबीरचे जे घालून आहे थोडंसं वाटण बनवणार आहे मी. मी मसाला पण वाटून घेतला आणि वांगी धुवून चिरून अशी घेतली. थोडी देठसुद्धा मी कट करून घेतली आणि त्यामध्ये मसाला भरून घेतला. तर भाजी बनवण्यासाठी मी साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता कढईमध्ये तेल घालून घेतले. त्यामध्ये आता आपल्याला खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते घालून घ्यायचं, छान असं लाल रंगावरती परतून घ्यायचं. खोबरं लसूण कोथिंबीर छान असं परतून झालं तर त्यामध्ये लगेच कोथिंबीर घालून घ्यायची. हळद घालून घेतली. थोडासा मसाला तेलामध्ये सुद्धा मी टाकून घेतला तरी छान येते. नंतर गॅस थोडा मिडियम करायचा. वांगी घालून घ्यायची. वांगी छान तेलामध्ये अशी परतून घ्यायची. वांगी परतली की त्यामध्ये लगेच आपण जो मसाला बनवलेला आहे ना तो घालून घ्यायचा. भाजी जरा मला लठ्ठपीतच करायची आहे त्यामुळे शेंगदाणे थोडे जास्त वापरले. मसाला पण छान तेलामध्ये असा परतून घ्यायचा. नंतर यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला भाजी कशी आवडते ना तसं बनवू शकता. तर इथे मी थोडीशी लपतपीतच करणार आहे. पाणी घालून घेतलंय. आता वांगी चांगली शिजून घेऊ. पहा वांग्याची भाजी बनवून झाली, चपात्या पण बनवून झाल्या आणि पूर्ण माझा स्वयंपाक झालेला आहे. किचन आवरून घेतलं, भांडे पण झाले आणि एवढं सगळं करता करता मला 9 वाजलेले आहेत. आणि आता मी मसाला भाजायला घेणार आहे. इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये मसाला बनवणार आहे. तर इथे 1 किलो मिरची मी घेतलेली आहे, पण ही गावरान आहे बरं का. थोडीशी अशी पांढरं जरी दिसली ना तरी चवीला छान असते. तिची देठं काढून अशी कडकडीत अशी वाळून घेतलेली आहे. त्यासाठी मी इथे बिडगी मिरची वापरणार आहे पावशेर. आणि हे सर्व साहित्य जे आहे ते एवढं मी घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये. तर तुम्हाला डिटेल जर रेसिपी पाहिजे असेल ना तर आपल्या चॅनलवरती सुद्धा मी अपलोड केलेली आहे. तिथे सगळं प्रमाण आहे आणि एकदम मसाला भारी होतो. आता हे सर्व साहित्य मी असं काढून घेतलं आहे. आता चूल पेटून मी चुलीवरतीच हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे. तर इथे मी चूल पण पेटून घेतलेली आहे आणि ते माझ्या मैत्रिणीसुद्धा मदतीला आलेली आहे. आणि तर माती जाईन त्याच्यामध्ये म्हणून चटई मी खाली हातरून घेतली आणि त्यानंतर सर्व सामान असं खाली आणून घेतलं. आता एक असं भाजून घेणार आहे. आता जे गरम करून घ्यायचं किंवा ते चांगलं भाजायचं आहे ना कमी तेल टाकून ते अगोदर भाजून घेणार आणि नंतर मग तळायच्या गोष्टी तळून घेणार, नंतर शेवट मिरच्या भाजून घेणार. तर चूल एकदम मस्त पेटली बघा. आणि बाहेर मसाला भाजण्याचं कारण म्हणजे महत्त्वाचं म्हणजे गावरान मिरची असल्यामुळे ना लय ठसका उठतो आणि घरामध्ये सगळ्या ठसका होईन आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असं हा बाहेर भाजला ना मग असं हवेत ठसका जाईन. त्यामुळं मग मी चुलीवरच भाजणार आहे. चूल आता छान पेटली. आता कढई मांडून घेऊ. ठेव कढई हळूच. तर कढई काळी होईल म्हणून मी त्याला आहे ना निरमा आणि तेल लावून घेतले बघा. तीळ भाजायला घेतले. त्यानंतर मग जिरं ते खडे मसाले आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे. तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि धने भाजून घेणार. नंतर मग हळकुंड वगैरे जे तळायचं आहे ना खोबरं वगैरे ते तळून घेणार आहे आणि नंतर मिरच्या भाजणार आहे. तर चूल एकदम मस्त पेटली आणि कढईसुद्धा आपली ना या विटावरती छान बसलेली आहे पहा.
आता मसाला भाजून घेणार. सकाळी सकाळी 9 वाजता मी मसाला भाजायला घेतलाय, कारण नंतर मग लय ऊन होतं आणि इथं सावली पण आहे. बडीशेप पण आपली जास्त आहे ना, अशी करपून नाही द्यायची, पटकन आपलं जिरण हे ना फक्त गरम करून घ्यायचं, जास्त असं करपायचं नाही. मोहरी पण छान आहे ना, आपल्याला भाजून घ्यायची एकसारखं हलवत, कढई कुठे मोकळं सोडायचं नाही, तर मग करपतं सगळं. आता सर्व भाजून झालेले आणि हळकुंड वगैरे तळून नंतर घेणार आहे मी. हळकुंड आणि खोबरं ठेवले फक्त तळायचं. त्याआधी मी मिरच्या भाजूला घेतलेल्या आहेत. तर मिरच्या अशा थोड्या थोड्या घेऊन जास्त तेल नाही टाकायचं, फक्त अशा चांगल्या असे व्यवस्थित एकसारखे हलवून भाजून घेणार आहे. तर धने तीळ वगैरे मी सर्व भाजून घेतले. त्यानंतर मिरच्या भाजायला घेतल्या. तर बेडगी मिरची अगोदर मी भाजून घेतली, ती जास्त ठसका मारत नाही. त्यानंतर मग मी आपली साधी गावरान जी मिरची असते ना ती भाजायला घेतली, पण ती ना खूप तिखट असते आणि ठसका पण येतो तिचा. त्याच्यामुळे मी तोंडाला मास्क बांधूनच मिरच्या भाजत होते आणि जाळी ना एकदम एकसारखा लागला होता, त्यामुळे धूर पण होत नव्हता आणि ठसका पण येत नव्हता. आणि शेजारच्या ताई मला म्हणत होत्या की गॅस संपला का काय. अशा पद्धतीने सर्व मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता चुलीमध्ये हार पडलाय, त्यात बटाटे भाजाय टाकणार आहे मी 2, कारण त्या बटाट्याचं भरीत आहे ना लय भारी लागतं बरं का. हार लय पडलाय बघा, आणि माझ्या मुलांना आहे ना बटाट्याचं भरीत लय आवडतं. चुलीमध्ये भाजलेलं लय भारी लागतं आणि भरपूर हार आहे, त्यामुळे एवढ्या हारामध्ये हे बटाटे सहज भाजले जातील. आता हारामध्ये अशी मी पुरून घेणार आहे. आणि हे बटाट्याचं भरीत खायला लय भारी लागतं चुलीमधलं. कोणाकोणाला आवडतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बटाटे भाजूनपर्यंत आहे ना, आता बाकीची कामं माझी राहिल्यात. कपडे वगैरे, फरशी झाडू सगळं बाकीचं आहे, डबलचा झाडू. तर ते करून घेणार आहे. उन्हाच्या आधी मी मिरच्या भाजून घेतल्यात. तर चला, इथे मी खोबरं, हळकुंड आणि सुंठ, परत जायफळ हे सगळं तळून घेतलं गॅसवरतीच. खोबरं पण तळून घेतलं. एकसारखं असं तळायचं म्हणजे मसाल्याला आपल्या कलर छान येतो आणि खमंग होतो. जास्त दिवस आपला मसाला टिकतो आणि खराब होत नाही, अळीजाळी पकडत नाही. आणि हे धने वगैरे सगळं जे भाजलं होतं ना ते ह्यामध्ये ठेवलेलं आहे, थंड करून घ्यायचं आहे. इथे खडा मसाला ते आहे आणि इथे मी खसखस भाजून थंड करून कुटून ठेवलेली आहे मिक्सरमधनं. कारण हे डंक्यावरती नेली ना तर मग त्या ठोंब्याच्या खालून सटकते आणि व्यवस्थित अशी मिक्स होत नाही, त्याच्यामुळे बारीक करून न्यायची एका डब्यामध्ये. आता हे मिरच्या गार होते ते. आता हे सगळं गार झालं की मग नंतर मी एका पिशवीमध्ये भरणार आहे. हे पहा, छान अशी बटाटे ना भाजलेली आहे चुलीमध्ये, मी काढून आणली. आणि आता याची ना अशी वरची साल काढून घ्यायची. हे बटाट्याचं भरीत आहे ना लय छान लागतं बरं का. यामध्ये तिखट मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि गरम गरम भाकरीसोबत खायला भारीच लागतं. तर आता ही सगळं बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि भरीत बनवून मुलांना मी जेवायला देणार आहे. तर इथे मी तिखट मीठ आणि तेल टाकून आहे ना छान अशी भरीत बनवलंय. तर जेवायला पण घेतलं. 12:30 वाजून गेले. वांग्याची भाजी आणि भाकरी बनवली होती मी माझ्यासाठी. तर आता जेवण करून घेणार आहे. आत्ता वाजलेले आहेत 4 आणि आम्ही चाललोय आता मसाला कुटायला. तर हा मसाला मी गिरणीवर न दळता डंक्यामध्येच कुटून आणणार आहे, कारण डंक्यावर केलेला मसाला आहे ना खरंच भारी लागतो बरं का. आणि त्याची चव आहे ना ती तशीच टिकून राहते. तर आता चला. तर आम्ही मसाला कुटायला गेलो आणि लगेच गेल्याच त्या ताईंनी मिरच्या टाकल्या आणि डंक्यामध्ये बघा असं कुटतात. तर त्या ताईंच्याकडे ना मिरची पावडर पण बनवतात त्या आणि शेवयासुद्धा बनवून देतात. तर आता मसाला करून घेऊन आलेली आहे मी आणि आता वाजलेले आहेत 6. आता मला दिवाबत्ती पण करायची आहे. तर मसाला कसा झाला आहे ते दाखवते तुम्हाला अगोदर. तर इथे पहा, हा आपला मसाला आहे ना एकदम मस्त असा कुटलेला आहे आणि डंक्यामध्ये मी कुटून आणलेला आहे, मशनीमध्ये नाही आहे. आणि एकदम छान असा झालेला आहे. पहा, वास तर एकदम मस्त येतोय आणि कलरसुद्धा एकदम भन्नाट आलेला आहे. तर 2.5 किलो इतका मसाला हा भरलेला आहे 1 किलोच्या मिरच्याच्या प्रमाणासाठी. तर चला. तर मसाला खरंच खूप छान झालेला आहे. आता मी दिवाबत्ती करून घेणार आहे, नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.